पारंब्या विजया राधक्ष 1 वाजला. दुपारच्या विश्रांतीची वेळ झाली. सकाळपासून काही ना काही चालूच होते. शरदला दररोज अंडी व टोस्ट खाऊन कंटाळा येत असे म्हणून त्याला थालीपीठ लावून दिले. तो 9लाच बाहेर पडला. माधवीला जरा उशिरा निघाले तरी चालण्याजोगे असेल, पण बसने जाण्याची कटकट नको म्हणून तीही शरदबरोबरच निघत असे. घरात 2 नोकर होते तरीही तिची थोडी घाई व्हायचीच. मग कधी हे विसर कधी ते विसर असे घडायचे. म्हणून तिला ती बाहेर पडण्यापूर्वी आठवण करून द्यायची. पैसे घेतलेस ना? आज तुझ्या मैत्रिणीला कोणतंसं पुस्तक द्यायचं होतं ना, घेतलंस का बरोबर? त्या दोघांपाठोपाठ मुलांची शाळेची बस यायची. सगळी तयारी असली तरी एखादी गोष्ट राहून गेलेली असायचीच. मग अभिजितला मोजे घाल, अश्विनीला रिबन शोधून दे, आजी आजी करत त्यांनी विचारलेले नाना प्रश्नांना उत्तरे दे. 9:30 नंतर मात्र घर शांत व्हायचे. शारदाबाई स्वतःची कामे अडपू लागायच्या. अंघोळ, देवपूजा, पोथीच्या एखाद्या अध्यायाचे वाचन, बारीक सारीक शिवण आणि त्यानंतर जेवण. जेवल्यानंतर वर्तमानपत्र हाती धरायच्या. पण वर्तमानपत्रापलीकडचे कितीतरी त्या वाचत असत. फिरत्या वाचनालयामुळे वेगवेगळी मासिके घरात येत. फारशी पुस्तके नव्हती, पण त्यांनी वाचनालयात नाव घातले होते. तेथून त्यांना कोणी ना कोणी पुस्तके आणून द्यायचे. कधी त्या स्वतः जायच्या. शरदला म्हणायच्या, आई कशाला यावेळेत इतकी धडपड करते तू? आराम कर. तुझ्या करमणुकीसाठी मुद्दाम टेलिव्हिजन घेतलं आहे. कधी बाहेर पडावंसं वाटलं, कोणाकडे जावंसं वाटलं तर गाडी आहे. शरदचे म्हणणे खरंच होते. साताऱ्याचे घर सोडून मुंबईला येऊन राहिल्यापासून त्यांना काय कमी होते? शरद हा त्यांचा दुसरा मुलगा. तो एका मोठ्या कंपनीत ऑफिसर होता. त्याच्या बायकोला माधवीला चांगली नोकरी होती. त्यामुळे मुबलक पैसा घरात यायचा. सुखसोयींची वाण नव्हती. कंपनीकडून मिळालेले मोठा ब्लॉक, सुबक फर्निचर, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, गाडी, दोघांनाही कपड्यांचा शौक. त्यामुळे उंची विदेशी साड्यांची, इतर कपड्यांची घरात रेलसेल. माधवीच्या ड्रेसिंग टेबलवर तऱ्हेतऱ्हेचे लिपस्टिक्स, सेंट्स पडलेली असायची. मुले हसरी चुणचुणीत होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली होती. ती मागतील ते त्यांना मिळायचे. खेळणी, पुस्तके, खाणेपिणे, सिनेमा, नाटक, कार्यक्रम चालू असायचे. पार्ट्यांना जावे लागायचे. मधून घरीही पार्टी व्हायच्या. त्यावेळी विलायती दारू व्हायची, कोंबडी शिजायची, सुख उतू जात असायचे. शारदाबाईंची यापैकी कशालाच विरोध नव्हता. तो इतकं मिळवतं आहे तर त्याने ते का भोगू नये? पण शारदाबाईंचे मन मात्र या सुखात रमले नाही. त्या सुखाची सवय नव्हती आणि त्यांना मुळापासून फारसे आकर्षण नव्हते. म्हणून शरद विचारायचा, कशाला या वयात इतकी धडपड करतेस तू? पण जन्मभर त्या धडपड करतच आल्या होत्या. तरुण वयात वैधव्य आलं. 2 मुलांची जबाबदारी अंगावर होती. ती मोठी होत असताना काय करावे लागले नाही. पण त्याचे फळही मिळाले. मुले हुशार निघाली. दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव मिळवले. एक कीर्तिवंत झाला तर दुसरा श्रीमंत झाला. दोघांचे सारखेच कौतुक. पण मोठाच्या कीर्तीचा अभिमान नाही म्हटले तरी अधिक होता. रघुनाथ एक कवी म्हणून प्रसिद्धीला आला. 40शीच्या आत त्याचे 2-3 संग्रह निघाले. तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. पण दिवस असे बदलत असतानाच आणखीन एक आघात झाला. रघुनाथ एकाएकी गेला. या दुःखातून सावरणे कठीण होते. शरद मुंबईला चल म्हणत होता तरीही त्या जिद्दीने साताऱ्यालाच राहिल्या. पण गेल्या वर्षी तो इरेला पेटला. म्हणाला, अशी एकटी किती दिवस राहणार आहेस तू? मला तिकडे काळजी वाटते. शेवटी त्यांनी आपला हट्ट सोडला. त्या मुंबईला आल्या. आता काही कमी नव्हते, पण जीव रमत नव्हता. भूतकाळ पिश्चा सोडत नव्हता. ते जुने दिवस आठवायचे आणि काहीतरी फार मोलाचे हरवल्यासारखे वाटायचे. भोवतीच्या वैभवाचे एकाकी उतरून जायची. भोवतीच्या वैभवाची कळाच एकाएकी उतरून जायची. जुने दिवस, साताऱ्याच्या एका जुन्या वाडीत 2 खोल्यात काढलेले दिवस. धडपड होती पण आनंदही होता. रघुनाथला नुकतीच प्रसिद्धी मिळू लागली होती. पत्रे यायची, बाहेरगावाचे लेखक यायचे, गप्पा रंगायच्या.
दारात उभ्या असलेल्या शारदाबाईंना पाहून मित्र म्हणायचे, आई तुम्ही येऊन बसा ना. शरदचे मित्रही आज तोच मान देतात, पण रघुनाथच्या मित्रांनी दिलेल्या मानावर आपला अधिकार आहे असे वाटायचे. रघुनाथच्या कीर्तीत आपला लहानसा का होईना वाटा आहे. शरदच्या श्रीमंतीशी मात्र आपला काहीही संबंध नाही, म्हणून तिच्या संबंधी एवढा परकेपणा आणि त्यातून निर्माण झालेला एकटेपणा वाढू नये म्हणून आयुष्याचे जुने वळण न सोडण्याचा अट्टहास. एकसारखे काहीतरी करत राहायचे, वाचत राहायचे. त्या शब्दात रघुनाथचे प्रतिबिंब पाहायचे. आजही त्या विश्रांतीसाठी आडव्या झाल्या तेव्हा त्यांच्या हातात पुस्तक होतेच. काही वेळ पुस्तक वाचून त्या डोळा मिटत होत्या तेवढ्यात फोन वाजला. त्या चटकन उठल्या, फोनजवळ आल्या. आत्ता वेळेअवेळी येणाऱ्या फोनशी आणि ते घेण्याची त्यांना सवयच झाली होती. फोन उचलताना वाटले शरदच्या एखाद्या मित्राचा असेल किंवा कदाचित शरदचाच असेल. हॅलो, गोखल्यांचं घर ना? हो, आपण कोण? मी अविनाश सांगलीकर बोलतो. आता गोखले घरात नाही आहेत, संध्याकाळी फोन करा 7 नंतर. मी त्यांची आई. मला तुमच्याशीच बोलायचं आहे. माझ्याशी? हो, भेटायचं आहे काही कामासाठी. केव्हा येऊ? केव्हाही. मी कुठे बाहेर जात नाही. आज येऊ? दुपारी 4च्या सुमारास. काम झालं तर ताबडतोब परत जावं म्हणतो. या, घर मला ठाऊक आहे. 4ला येतो. फोन बंद झाला. शारदाबाई गोंधळल्या होत्या. आपल्या भेटू इच्छिणाऱ्या हा अविनाश सांगलीकर कोण असेल? तो परगाहून आला आहे. त्याला आपला फोन नंबर, पत्ता सगळं ठाऊक आहे. त्या अर्थी काहीतरी महत्त्वाचे काम असावे. पण काय? काहीच कल्पना येईना. साताऱ्याची गोष्ट वेगळी होती. तिथे आपल्याकडे पुष्कळ माणसांची ये-जा असे. पण या मुंबईत आपल्याला स्वतंत्रपणे ओळखणारे आहे कोण? सगळेजण शरदची आई म्हणून ओळखतात. फोन येतात, पण ते फक्त शरद किंवा माधवी यांना निरोप सांगण्यासाठी केलेले असतात. आपल्याशी बोलण्यासाठी परक्या माणसाने केलेला हा पहिलाच फोन आणि आपल्याशी काम आहे म्हणून भेटायला येणारा हा पहिलाच माणूस कोण असेल? शारदाबाईंचे कुतूहल वाढले. पुन्हा डोळा लागेना. त्या काहीतरी चाळत वेळ काढत राहिल्या. बरोबर 4ला अविनाश सांगलीकर आला. उंच तरतरीत. शारदाबाईंना का कोण जाणे रघुनाथची आठवण झाली. तो तिशीत असताना थोडाफार असा दिसत असे. त्यांची नजर आपोआपच भिंतीवरील फोटोकडे गेली. सांगलीकरचा क्षणभर विसर पडला. हा रघुनाथ कवींचा फोटो? हो, मी सांगलीकर. ओळखले मी. बसा. संभाषण थांबले. ते स्वाभाविकच होते. बाहेरून आलेल्या माणसाला अवघड वाटू नये म्हणून शारदाबाईंनी इकडचे तिकडचे बोलायला प्रश्न विचारायला सुरुवात केली. संभाषणाचा ओघ पुन्हा सुरू झाला. आपण कुठे असता? बेळगावला. केव्हा आलात? आजच. आल्याबरोबर फोन केला. म्हटलं आपली भेट घ्यावी. जे बोलायचं आहे ते बोलावं आणि लगेच परत जावं. या मुंबईत एक क्षणसुद्धा अधिक थांबण्याची इच्छा नाही आपली. तो हसला. बोला ना, तोपर्यंत चहा करायला सांगते. रघुनाथविषयीच थोडं विचारायचं होतं. विचारा. शारदाबाई अस्वस्थ झाल्या. त्या घरात रघुनाथविषयी बोलू पाहणारा हा पहिलाच. सगळे होते. रघुनाथचा फोटोही होता. शरदच्या तरुणपणी गेलेला मोठा भाऊ हे त्या फोटोचे वर्णन होते. त्याने कविता लिहिलेल्या आहेत, नाव मिळवलं आहे हे फारसे कोणाला ठाऊकच नव्हते. हॉलमधील पुस्तकांच्या कपाटात थोडीफार पुस्तकं होती. काही मुलांची, काही इंग्रजी, काही अशी सटरफटर. रघुनाथचे संग्रह त्या कपाटात नव्हते. ते शारदाबाईंनी आपल्या ट्रंकेत ठेवले होते. मी त्यांच्याबद्दल संशोधन करतो आहे. त्यांचे संग्रह तर मिळतातच, पण इतर काय? पत्र आहेत, पण तीही प्रसिद्ध झालेली आहेत. माझ्याकडे होते ते सगळं मी दिलं. मूळ माझ्याकडे ठेवलं इतकंच. ते ठाऊक आहे मला. पण एखादी रोजनिशी वगैरे? छे, असती तर दिली नसती का? माझ्याकडे ठेवून काय करायचं आहे मला? म्हणजे इतर काही नक्कीच नाही म्हणता? नाही. समजा इतर कोणाकडे नवं काही मिळेल कसं? काही लिहिलं तरी तो प्रथम मला दाखवायचा. मला त्यातलं काही फारसं समजत नाही, पण त्याची आपली एक सवय. कविता लिहिली की प्रथम मी ती आईला दाखवायची. केव्हापासून लिहू लागले? 10-12 वर्षाचा असल्यापासून. त्याआधीही लिहायचा. तेही ठेवलं आहे मी. त्याचं प्रत्येक कपाट जपून ठेवलं आहे. त्याचा प्रत्येक कपटा जपून ठेवला आहे. मला पाहायला मिळेल? जरूर.
शारदाबाईंनी आपल्या ट्रंकेतून ते जुने चुरगळलेले कागद काढून आणले. अगदी लहान वयात केलेल्या त्या मोडक्या तोडक्या कविता होत्या. 1-2 छोटे निबंधही होते. सांगलीकरचे लक्ष तिकडे वेधले. त्याला वाटले, इतका वेळ मनात घोळत असलेला प्रश्न विचारायला ही चांगली संधी आहे. त्यांनी गद्य म्हणजे गोष्टी, कादंबऱ्या वगैरे कधी लिहिल्याच नाही. कवितांचाच नाद. कविता लिहायच्या आणि वाचायच्या. छंदिष्ट होता. चहा घेता घेता शारदाबाई रघुनाथविषयी खूप बोलत होते. काय सांगू आणि काय नको असे त्यांना झाले आणि आस्थेने ऐकून घेणारा श्रोता समोर होता. सांगलीकर आस्थेने ऐकत होते. ऐकता ऐकता भुजकाळात पडला होता. ही आपल्यासमोर बसलेली बाई खरी की आपल्याला मिळाले हस्तलिखित रघुनाथने रंगवलेली बाई खरी? ते हस्तलिखित अचानकपणे मिळाले. रघुनाथच्या मृत्यूला 25 वर्ष झाली म्हणून त्याने उत्साहाने एका व्याख्यानमाला योजली. त्या निमित्ताने एक लहानसा मेळावाही भरवला. रघुनाथच्या चाहत्यांनी यावे असे त्यांना आवाहन केले. फारसे कोणी आले नाही. वक्ते आले आणि व्याख्याने देऊन निघून गेले. सांगलीकरने रघुनाथच्या काही कविता वाचल्या. चांगल्या आहेत, आजही ताज्या वाटतात असं काही जण म्हणाले. पण या पलीकडे फारसे काही घडले नाही. अविनाशला उदास वाटले. शेवटचे व्याख्यान संपल्यानंतर पाहुण्यांची परत जाण्याची व्यवस्था करून तो घरी निघाला होता. तो बाहेर पडत असतानाच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी काळे, त्या व्यक्तीने आपली ओळख करून देत म्हटले. नमस्कार. तुम्ही योजलेल्या या मेळाव्याला मी मुद्दाम आलो आहे. मी रघुनाथचा फार जुना मित्र. आम्ही लहानपणापासून एकत्र वाटलो. अरे मग पहिल्याच दिवशी का भेटला नाहीत? घरी चला ना. सांगलीकर त्यांना घरी घेऊन गेला आणि मग त्यांच्या गप्पा रंगल्या त्या मध्यरात्रीपर्यंत. काळे त्याला रघुनाथबद्दल पुष्कळ सांगत होते. तो आसुसल्यासारखा ऐकत होता. यातील काही माहिती प्रसिद्ध झालेली होती, पण काही गोष्टी अगदी नव्या होत्या. आपण हे सगळं लिहित का नाही? त्याने विचारलं. लिहावं असं वाटत नाही. शिवाय हे खरं असलंच तरी लोकांचा त्यावर कितपत विश्वास बसेल कोण जाणे. त्यांना वाटेल मी कल्पनेतलंच काहीतरी सांगतो आहे. खरं आहे तुम्ही म्हणतात. लिहिण्याचं जाऊ द्या, पण आणखी काही गोष्टी आहेत माझ्या मनात. विचारू? अवश्य. रघुनाथनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं काही लिहिलेलं नाही ते का? साधं नेहमीचं कारण, प्रेमभंग. त्यानंतर स्वतःविषयी फारसं काही बोलायचं नाही असं त्याने ठरवून टाकलं. आमच्याशी सुद्धा. पण त्यांच्या 3-4 कवितात एक स्त्रीचा उल्लेख येतो. ती खरी, तिचं नावसुद्धा खरं. पण अधिक काही विचारू नका, कारण मी सांगू शकणार नाही. फारसं सुखात गेलं असं वाटत नाही. कशावरून? तेच तुम्हाला सांगणार आहे. मी प्रथम तुम्हाला सांगतो आहे. रघुनाथने लिहिलेस एक कादंबरी माझ्याजवळ आहे. काय म्हणता? होय. त्याने ती कोणालाही दाखवायची नाही असं बजावलं होतं. असं? हो. पण त्याला जाऊनसुद्धा 25 वर्ष झाली. कशासाठी हे सगळं गुप्त ठेवायचं? त्याच्या आईला कदाचित वाईट वाटेल, पण तरीही. आईला का वाईट वाटेल? तुम्ही ती कादंबरी वाचा म्हणजे समजेल. तुम्ही त्याच्या आईला चांगलं ओळखत असाल ना. म्हणजे काय? त्यांच्या घरी रोज जाणारा मी. तुमचं काय मत आहे? असं आहे सांगलीकर, वरून पुष्कळ वेळा सगळं छान दिसतं, पण आतल्या गोष्टी आपल्याला कुठं ठाऊक असतात. खरं आहे. त्या कादंबरीतलं त्याच्या आईचं चित्र थोडं वेगळं आहे. पण ही त्यांच्याच आयुष्यावरील कादंबरी असं कशावरून म्हणता तुम्ही? नंतरचे पुष्कळचे तपशील जुळतात. त्यावरून मी केलेला तर्क. आय सी. कुठे आहे ते हस्तलिखित? काळ्यांनी बॅगेतून 2 वह्या बाहेर काढल्या व सांगलीकरांच्या हातात दिल्या. वाचा. वाटल्यास प्रसिद्धही करा. काळे गेल्यावर सांगलीकरने आधाशीपणाने त्या वह्या वाचून काढल्या. कादंबरी फार चांगली नव्हती, पण रघुनाथची कादंबरी म्हणून तिला निश्चितच महत्त्व होतं. ती प्रसिद्ध करणे त्यांच्या हातात नव्हते, पण तिच्या संबंधी काही लिहिणं सहज शक्य होतं. अशा प्रकारच्या संशोधनात त्याला रस होता. पण त्या कादंबरीला आत्मचरित्रात्मक ठरवण्यापूर्वी एकदा रघुनाथच्या आईला भेटणं आवश्यक होतं. म्हणून तो बेळगावहून मुंबईला आला होता. पण शारदाबाईंना पाहून त्याला प्रश्न पडला, त्या कादंबरीतील काल्पनिक की वास्तविक? इतक्या जिव्हाळ्याने आपल्या मुलांच्या कवितेवर बोलणारी, वडिलांच्या मागे त्यांना जिद्दीने वाढवणारी ही बाई, तिने मुलाच्या आयुष्यात एकटेपणा, उदासी आणली यावर विश्वास शक्य आहे?
कादंबरीचा विषय काढणेही अवघड आहे. आपल्याला असलेला प्रश्न विचारले तर ही बाई निश्चित दुखावली जाईल. तेव्हा शहनिशा करून घेण्याचा मोह टाळावा. पण कादंबरी मात्र दाखवावीच. त्याला वाटले आपल्या मुलाचे न वाचलेले लिखाण मिळाले याचा आनंद काळ्यांना आलेली शंका शारदाबाईंना कदाचित येणारही नाही व काल्पनिक वाटाय असे तऱ्हेनेच लिहिलेले आहे. खूप विचार करून अखेर सांगलीकरने त्या हस्तलिखित शारदाबाई समोर ठेवली. रघुनाथचं अक्षर दिसतं आहे. हो, त्यांचीच कादंबरी. कादंबरी तुम्हाला कशी मिळाली? काळ्यांकडे होती. अण्णाकडे? पण मला कधी बोलला नाही. सांगलीकरला सांगलीकर या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नव्हता. तो गप्प राहिला. बाईंनी त्यातील एक वही हातात घेतली. चिरपरिचित अक्षर. ही कितीतरी पत्रे, कितीतरी कविता त्यांच्याजवळ होत्या. पातळ निळ्यावरील सुबक अक्षरातील कविता. प्रत्येक कवितेखाली तारीख नि संग्रह. प्रसिद्ध करतानाही त्याने मूळ कागद कोणाला दिले नव्हते. शारदाबाईंजवळ होते. शारदाबाईंनी ते जीवापाड जपले होते. इतकी वर्ष उलटली तरी त्या कागदाचा रंग बदलला नव्हते. प्रत्येक कागदाभोवती एक एक आठवण होती, एक एक प्रसंग होता. त्या कागदात फार बिकट पण फार सुंदर असे आयुष्याचे तुकडे होते. कधीतरी ते तुकडे अचानकपणे सांधत ते जुने आयुष्य जुळून पुन्हा एकदा स्थिर सुरक्षित वाटू लागे. पण हे कागद कोणते? जाडे भरडे पांढरे कागद आता पिवळे पडले आहेत, जीर्ण झाले आहेत. हे कागद कोणाकडे होते? त्यांच्या संबंधी इतके दिवस आपल्याला काहीच कसे ठाऊक नव्हते. रघुनाथ काहीच बोलला नव्हता आणि त्याचा मित्रही बोलला नव्हता. आपल्यापासून मुद्दाम लपून ठेवली होती. असे काय आहे त्या कादंबरीत? रघुनाथच्या एका मुलीवर प्रेम असल्याची कुणकुण आपल्याला होती. रघुनाथ पुष्कळ गोष्टी आपल्याजवळ बोलायचा, पण त्याबद्दल कधी काही बोलणे झाले नव्हते. त्याला अवघड वाटणे स्वाभाविक होते. जे बोलता आले नाही ते या कादंबरीत लिहिले आहे का? म्हणूनच त्यांनी ती आपल्याजवळ दाखवली नसेल. या विचाराने शारदाबाईंना वाटलेली खंत पुष्कळ कमी झाली. हस्तलिखित पाहिले तेव्हा धक्का बसला होता. नाना शंका-कुशंका आल्या होत्या, पण त्यांनीच त्यांच्या परीने असे निरासन केले, त्यामुळे त्यांना बरं वाटले. हलक्या मनस्थितीत त्यांनी त्या कागदावर हात फिरवला. त्यांना वाटले आपण रघुनाथला जवळ घेत आहोत. पुष्कळ वेळा तो उदास झाला की जवळ येऊन बसायचा. आठवणीचा लोट येत होता. तोल जात होता. डोळे पाण्याने भरून येत होते. डबडबल्या डोळ्यांनीच त्यांनी वहीच्या पहिल्या पानावर नजर फिरवली. शब्द पुसटपणे दिसू लागले. विश्वनाथ आपले हरवलेले बालपण शोधत होता. खूप आठवणी होत्या, काही सुखाच्या, काही दुःखाच्या. चांगली शाळा, चांगले शिक्षक, चांगले मित्र. घराबाहेर पडले की प्रसन्न वाटायचे. पण घर. शारदाबाई थांबल्या. पुढील ओळ वाचण्याची त्यांना भीती वाटली, पण त्यांनी सगळा धीर गोळा केला. त्या पुढे वाचू लागल्या. 2 कोंदट खोल्या, जुने सामान सुमान, एका भिंतीवर दत्ताचा फोटो, 1-2 जुनी कॅलेंडरे, कोनाड्यात शाळेची दप्तरे, शाळेच्या पुस्तकांखेरीज दुसरे एकही पुस्तक घरात नाही. काही वाचावेसे वाटले तर मित्रांकडून आणावे लागायचे. वाचनालयात नाव घालणे इतकेही पैसे जवळ नव्हते. शारदाबाईंच्या डोळ्यासमोर साताऱ्याचे घर आले. शब्दाशब्दात त्या घराची प्रतिबिंबे दिसू लागली. हे सगळं आहे त्या घराविषयी. विश्वनाथ नाही, रघुनाथ ते सांगतो आहे. आई अशिक्षित. तिला विश्वनाथच्या व त्याच्या लहान भावाच्या गरजा कळण्याजोग्या नव्हत्या. विलक्षण कौमारा होत होता, पण तो सांगायचा कोणाला? हे सगळे वेळीच मिळाले असते तर. माणसाला पुढे पुष्कळ मिळते, पण त्यावेळी उशीर झालेला असतो. संवादच नाही. फार एकटे वाटायचे. मन रमविण्याचा प्रयत्न. विश्वनाथ चित्रे काढू लागला. इतरांनी ती पाहिली, कौतुक केले, पण ज्या वेदनातून ती निर्माण झाली. शारदाबाई सलगपणे वाचत नव्हत्या. वाक्य गळत होती, निष्ठत होती, पण प्रत्येक वाक्य आघात करणारे होते. रघुनाथ असा कुढत होता. दारिद्र्याविषयी त्यांनी जे लिहिलं ते बरोबरच आहे. दारिद्र्य टाळता येण्याजोगे नव्हतेच, पण त्याची मानसिक कुचंबना होत होती. त्याने मोकळेपणाने वाढावे म्हणून किती आटापिटा केला. त्याला जेवढे देता येईल तेवढे प्रेम दिले. त्यापायी शरदकडेही दुर्लक्ष केले.
रघुनाथवरच आपली अधिक माया. तो कवी झाला याचे आपल्याला कोण कौतुक. तोच या एकट्या आयुष्याचा आधार. आणि आता शारदाबाईंची नजर रघुनाथच्या फोटोकडे गेली. त्यांना त्या फोटोला उद्देशून विचारायचं वाटले, हे तू काय लिहिले आहेस? हे खरं आहे की खोटं? सांग. पण एकाएकी भान आली. सांगलीकर समोर बसला आहे. तो असेपर्यंत तरी स्वतःला सावरले पाहिजे. त्यांनी वही मिटली. त्या सांगलीकराला त्यांची कविता थोडी बदलल्यासारखी वाटते. ती यानंतर याच कारणामुळे. हो, फार सोचलंय त्याने. तरुणपणी तर सोचलंच, पण त्याचं लहानपणी फारसं सुखात गेलं असेल असं वाटत नाही. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. सांगलीकरच्या ध्यानात त्यांची ही अवस्था आली. काही ओळी वाचूनही त्या इतक्या व्यथित झाल्या होत्या. मग दुसरे आईवरचे प्रकरण वाचून त्यांची अवस्था काय झाली असती? त्या तिथपर्यंत पोचल्याच नाहीत, हेच बरे झाले. मगाशी आपल्याला प्रश्न पडला होता, ही समोर बसलेली व्यक्ती खरी की कादंबरीतील व्यक्तिरेखा खरी? हा प्रश्न व्यर्थ आहे. शारदाबाईच खऱ्या, त्यांचा जिव्हाळा खरा, अभिमान खरा, हे सगळे नाकारून ती कादंबरीच अधिक विश्वसनीय मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही. एका कलावंताच्या धडपडीची कहाणी आहे. तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल, पुष्कळचा भाग काल्पनिक असणार, कदाचित कादंबरीचा उत्तरार्ध. पण तो तुम्ही अजून वाचलाच नाही, नाही का? शारदाबाईंना बरे वाटावे म्हणून सांगलीकर बोलत राहिला होता. या कादंबरीचा रघुनाथच्या जीवनाशी काही संबंध असल्याचा आपल्याला जाणवले नाही असे भासवत होता. त्याचवेळी त्याच्या मनात एक प्रश्न घोळत होता, ही कादंबरी प्रसिद्ध झाली तर काय होईल? लोकांची प्रतिक्रिया कशी असेल? शारदाबाईंना ओळखणाऱ्या व्यक्तींपैकी एक जण जरी पुढे येऊन ठासून सांगेल का? आपली प्रतिमा उज्ज्वल व्हावी म्हणून आपल्या संघर्ष काळाबद्दल लेखक पुष्कळ वेळा काल्पनिक लिहितात, हे कोणाला तरी जाणवेल का? रघुनाथने तेच केले. आपल्या बालपणाभोवती एक धूसर वलय निर्माण केले. शंकाच नाही, पण हे किती जणांना कळेल? सांगलीकराला विश्वास वाटेना, म्हणून त्याने झटकन निर्णय घेतला. तो शारदाबाईंना म्हणाला, तुम्ही रघुनाथचं सगळं लिखाण इतकं जपून ठेवलं आहे की कादंबरीही तुमच्याकडे राहू दे, मी निघतो आता. काय खरं काय खोटं कोण जाणे? काहीच कळेनासे झाले होते. रघुनाथने आपल्यावर अन्याय केला की आपण त्याच्यावर? त्याला हवे होते ते आपण जगत होतो, तोही खोटा. आणि रघुनाथच्या कविता या आपल्याच आयुष्याच्या पारंब्या आहेत. त्याला हवे होते की आपण जगत होतो, तोही खोटा. रघुनाथच्या कविता या आपल्याच आयुष्याच्या पारंब्या होत्या, जमिनीकडे धावणाऱ्या, पुन्हा कधीतरी जमीत रुजणाऱ्या आणि आपल्याला अधिक स्थैर्य देणाऱ्या. पण आज त्या काही ओळी वाचून एकाएकी वठल्यासारख्या वाटू लागल्या. आता हे सगळं आपल्याजवळ ठेवून काय करायचंय? त्या सांगलीकरला म्हणाल्या, थांबा. त्यांनी आतून ते निळे पातळ कागद आणले. सांगलीकराच्या हातात ते हस्तलिखित देत त्या सांगणार होत्या, हेही तुमच्याजवळच ठेवा. पण तेवढ्यात वाऱ्याचा एक मोठा झोत आला. ते कागद इकडे तिकडे उडू लागले. ते उचलण्याचे त्राण शारदाबाईंमध्ये राहिले नव्हते.